आंब्याचं सीझन आहे म्हटल्यावर आमरस तर व्हायलाच पाहिजे. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. उन्हाळा आणि सोबतच थंडगार आमरस आणि गरमागरम धिरडे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. चला मग लगेच रेसिपी बघूया. आता मी इथं साधारण 10 केशर आंबे वापरले आहेत. आता आपण आंबे स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर पाण्यामध्ये व्यवस्थित असे आंबे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता वरचा भाग आपण कट करून घेणार आहोत. आता आंब्याला आपण सुरीने असे कट मारून घेणार आहोत. खूप जास्त कापायचे नाही, फक्त हलके कट मारून घ्यायचे. अगदी अशाच पद्धतीने व्यवस्थित असे सर्व आंबे कट करून घेणार आहोत. आता कट केल्यानंतर अशा पद्धतीने आपण साल काढून घेणार आहोत. कट मारल्यामुळे एकदम सहज आणि लगेच साल काढली जाते. आता सुरीने आपण आंब्याचा गर काढून घेणार आहोत. आंब्याचा काय छान सुगंध दरवळतो, नुसत्या वासानेच लगेच खावं वाटेल असं. आपला गर व्यवस्थित काढून झाल्यानंतर आपण साधारण 5 ते 6 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार तुम्हाला कितपत घट्ट लागते किंवा कितपत लिक्विड लागते त्यानुसार पाणी ऍड करू शकता.
आता ब्लेंडरने व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सर मध्ये पण फिरवू शकता. आता आपल्या चवीनुसार साखर ऍड करायची आहे. तुम्हाला कितपत गोड लागते त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता. साखर घालून पुन्हा एकदा ब्लेंडर फिरवून घ्यायचं आहे. साखर व्यवस्थित अशी मिक्स होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे. आता आमरस ब्लेंड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप जास्त वेळ ब्लेंड करायचं नाही, नाहीतर आंब्याची ओरिजिनल टेस्ट बदलते. आता थोडीशी वेलची पावडर ऍड करायची आहे. वेलचीमुळे आंबरसाचा फ्लेवर अजूनच जबरदस्त लागतो. आंबरसाचे परफेक्ट कलर आणि स्वीटनेस साठी शक्यतो हापूस किंवा केशर आंबाच वापरा, म्हणजे आंबरस एकदम जबरदस्त लागतो. आता या ठिकाणी आपला एकदम दाटसर आणि एकदम टेस्टी असा आंबरस तयार आहे. तुम्ही बघू शकता कलर आणि टेक्स्चर काय जबरदस्त दिसतंय. आता खाण्यापूर्वी आपण आंबरस थोड्या वेळ फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. एकदम चिल्ड आंबरस आणि सोबतच गरमागरम धीर दही, एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.